हॅलो अँड वेलकम. स्वागत आहे आपलं द RX प्रोफेसर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, जेथे आपणाला मिळते सिम्प्लिफाईड नॉलेज आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेमध्ये. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आज बघूया आयुर्वेद आणि ॲलोपॅथीविषयी रंजक माहिती. प्राचीन उपचार आणि आधुनिक विज्ञान यांच्या एकत्रीकरणाच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की निसर्गाच्या जुन्या ज्ञानाची आणि वैद्यकीय विज्ञानाच्या आधुनिक शोधांची सांगड घातली जाते तेव्हा नेमकं काय होतं. आता आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल की नैसर्गिक उपचार आणि आधुनिक औषधे एकत्र घेणं खरंच सुरक्षित आहे का. आपला असा एक गोड गैरसमज असतो की एखादी गोष्ट नॅचरल आहे म्हणजे ती आपोआपच सुरक्षित असणार, पण खरंच तसं आहे का. हा एक असा गैरसमज आहे ज्याचे गांभीर्य आता लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बरं, इथंच खरी गोम आहे. एक धक्कादायक सत्य सांगते, या नैसर्गिक औषधी वनस्पती आपल्या आधुनिक औषधांना शरीरात अक्षरशः ब्लॉक करू शकतात किंवा त्यांचा प्रभाव इतका वाढू शकतात की तो थेट धोकादायक पातळीवर जाऊ शकतो. म्हणजे कोणतीही माहिती नसताना या दोन वेगवेगळ्या उपचारांची आंधळेपणाने सरमिसळ केली तर शरीरात काहीतरी भलतंच आणि अनपेक्षित घडू शकतं. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यशास्त्र म्हणजे ॲलोपॅथी या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या कशा ते समजून घेऊया. पहा, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यशास्त्र या दोन पूर्णपणे भिन्न तत्वज्ञानावर आधारलेल्या प्रणाली आहेत. आयुर्वेद प्रामुख्याने त्रिदोष सिद्धांतावर काम करतं. यात वात, पित्त आणि कफ यांचा समतोल साधण्यावर आणि आजाराच्या मुळावर घाव घालण्यावर भर असतो. पण दुसरीकडे आधुनिक वैद्यशास्त्र किंवा ॲलोपॅथी ही लक्षणांवर आधारित असते. तिथे प्रमाणित उपचार असतात आणि आजाराला थेट टार्गेट केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर मानवी शरीरात हे दोन्ही मार्ग अगदी विरुद्ध दिशेने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि ही गोष्ट आपल्याला उत्तम प्रकारे स्पष्ट करते की या प्रणालींचा दृष्टिकोन कसा एकमेकांशी भिडू शकतो. आयुर्वेदिक तज्ज्ञ हे त्रिदोष सिद्धांतानुसार औषध देतात आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर आजारानुसार. आता हे ऐकायला सोपं वाटलं असलं तरी याचा अर्थ काय होतो ते एका उदाहरणातून पाहू. आधुनिक औषधांमधल्या अनेक पेनकिलर्समुळे शरीरातला पित्तदोष वाढू शकतो. आता विचार करा, जर त्याच वेळी पित्त कमी करणारे आयुर्वेदिक उपचारही सुरू असेल तर काय होईल. या दोन्ही प्रणाली एकमेकांच्या अगदी विरोधात काम करतील. आता आपण बघूया की जेव्हा या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या कार्यप्रणाली शरीराच्या आत एकमेकांना भिडतात तेव्हा नेमकं काय होतं. याला आपण लपलेले धोके म्हणू शकतो. इथे एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना येते, ती म्हणजे ड्रग हर्ब इंटरॅक्शन. थोडं सोप्या भाषेत सांगते, आपलं यकृत म्हणजेच लिव्हर शरीराचा एक मोठा कारखानाच आहे जिथे सर्व गोष्टींवर प्रक्रिया होते. आता जेव्हा आपण हर्बल अर्क आणि फार्मास्युटिकल औषधे एकाच वेळी घेतो आणि ती यकृतात पोहोचतात तेव्हा या कारखान्यावर प्रचंड ताण येतो, तो गोंधळून जातो. यामुळे होतं काय, एकतर औषधांची प्रभावितता बदलते किंवा शरीरातले विषारी घटक वाढतात. आता या स्लाईडवर जी माहिती आहे ती खरंच खूप रंजक आणि तितकीच धक्कादायक आहे. पहा, जर आपण अश्वगंधा आणि झोपेच्या गोळ्या एकत्र घेतल्या तर आपल्याला प्रमाणाबाहेर गुंगी येऊ शकते. लसूण किंवा गुगूळ यांसारख्या गोष्टी रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत घेतल्या तर रक्तस्रावाचा खूप मोठा धक्का निर्माण होतो. इतकंच नाही तर मधुमेहाच्या आधुनिक औषधांसोबत जर आपण गुळवेळ घेतली तर रक्तातील साखरेची पातळी अचानक आणि धोकादायकपणे खाली येऊ शकते. तसंच मियो क्लिनिकच्या एका महत्त्वाच्या डेटानुसार आपण रोजच्या वापरात घेणारी सामान्य हर्बल सप्लिमेंट्स हृदयाच्या अत्यंत महत्त्वाच्या औषधांसोबत कशी रिॲक्ट करतात ते पहा.
सेंट जॉन्स वॉट नावाचं सप्लिमेंट जर कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या स्टॅटिन्स सोबत घेतलं तर औषधाचा प्रभाव कमी होतो. आणि हॉट हॉर्न जर रक्तदाबाच्या बीटा ब्लॉकर सोबत घेतलं तर ते हृदयासाठी अतिशय असुरक्षित ठरू शकतं. यामध्ये आणखी एका अत्यंत चिंतेच्या बाबीची भर पडते. एका महत्त्वपूर्ण अभ्यासात असं समोर आलंय की अमेरिकेत विकले जाणाऱ्या तब्बल 21% आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये शिसे, लीड आणि पारा म्हणजेच मर्क्युरी यांसारखे जड धातू सापडले आहेत. याचा विचार करा. कोणतीही खात्री न करता आणि तपासणी न झालेली उत्पादने वापरणं किती महागात पडू शकतं. म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही. जर आपण आपल्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना न सांगता परस्पर एखादं आयुर्वेदिक मिश्रण घेणं सुरू केलं तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. डॉक्टरांपासून ही माहिती लपवून ठेवणं आपल्याला खूप गंभीरपणे महागात पडू शकतं. बरं, आता हे सगळं ऐकून घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण चित्र फक्त निराशाजनक नाही. काही वेळा या दोन पद्धती अगदी एकत्र छान आणि सुसंगतपणे काम करतात. ते कसं ते आता पाहूया. या समन्वयाला वैद्यकीय भाषेत इंटेग्रेटिव्ह मेडिसिन किंवा एकात्मिक वैद्यकशास्त्र असं म्हणतात. रुग्णाला अधिक सुरक्षित आणि चांगला आराम मिळावा म्हणून आधुनिक औषधांसोबत आयुष प्रणाली एकत्र जोडण्याचा हा एक शिस्तबद्ध दृष्टिकोन आहे. म्हणजे आंधळेपणाने औषधे एकत्र न करता एका प्रमाणित सिस्टीमद्वारे ते एकत्र आणली जातात आणि याला आता मोठी अधिकृत मान्यताही मिळते. आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी स्वतः म्हटले की एकात्मिक वैद्यकशास्त्राचा अधिक विश्वासार्हपणे अभ्यास करण्यासाठी उचललेले एक अत्यंत महत्त्वाचं आणि गंभीर पाऊल आहे. म्हणजे हे आता एक मान्यताप्राप्त आणि संशोधन होणारं क्षेत्र बनत आहे. अगदी अलीकडेच ICMRने यासाठी काही कडक नियम बनवले आहेत, जसं की नीतिमत्ता समित्यांवर आयुष तज्ज्ञांचा समावेश असणं, संशोधनासाठी रुग्णांची पूर्ण आणि सविस्तर संमती घेणं आणि औषधं व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे काटेकोर पालन करणं. या कडक वैज्ञानिक नियमांमुळे आता या प्रक्रियेत रुग्णांची सुरक्षा पक्की केली जात आहे. या यशस्वी समन्वयाचं एक अगदी साधं आणि व्यावहारिक उदाहरण घेऊया. समजा सांधेदुखीचा एक रुग्ण आहे. त्याला जर असह्य वेदना होत असेल तर तात्काळ आरामासाठी ॲलोपॅथीच्या पेनकिलर्सची गरज असते आणि त्याचवेळी शरीरातील दीर्घकालीन सूज मुळापासून घालवण्यासाठी तो आयुर्वेदिक पंचकर्म उपचारही घेऊ शकतो. बघा, तात्काळ आराम आणि दीर्घकालीन उपाय असा हा दोन्ही प्रणालींचा समतोल एकदम प्रभावी ठरू शकतो. माहिती उपयुक्त वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही शंका किंवा अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. या दोन्ही वैद्यकीय शाखांचा एकाच वेळी वापर करताना आपण कोणते सुवर्ण नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी ही अतिशय महत्त्वाची सेफ्टी चेकलिस्ट लक्षात ठेवा. कोणतेही नवीन औषध सुरू करण्यापूर्वी आपल्या दोन्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. औषधावर GMP प्रमाणपत्र आहे की नाही ते तपासा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या घरगुती उपायावर विसंबून राहून ॲस्पिरिन सारखी आपली जीवनरक्षक आधुनिक औषधं डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कधीच बंद करू नका. यासोबत सुरक्षेचा आणखी एक साधा पण अत्यंत परिणामकारक उपाय म्हणजे या आकड्याकडे लक्ष द्या. 2 ते 3 आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक औषधे घेताना त्यामध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर नक्की ठेवा. यामुळे आपल्या शरीराला या दोन्ही औषधांवर योग्य प्रकारे काम करायला पुरेसा वेळ मिळतो. आणि हो, शरीराने दिलेले धोक्याचे इशारे ओळखायलाही विसरू नका. अचानक रक्तस्राव होणं, विनाकारण चक्कर येणं, ब्लड प्रेशर किंवा शुगरमध्ये खूप वेगाने चढ उतार होणं किंवा सतत पोटाचा त्रास होत राहणं अशी लक्षणे दिसल्यास अजिबात वेळ न घालवता थेट वैद्यकीय मदत घ्या.
कारण हे दोन औषधांमधील चुकीच्या मिश्रणाचे गंभीर संकेत असू शकतात. तर या सगळ्या सखोल चर्चेनंतर एक अत्यंत रंजक प्रश्न उरतो. नैसर्गिक उपचार आणि आधुनिक विज्ञान हे खरोखरच एकमेकांचे कट्टर स्पर्धक आहेत की एकच परिपूर्ण आणि भव्य अशा उपचार पद्धतीचे ते दोन भाग आहेत ज्यांची योग्य प्रकारे सांगड घालण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण भविष्यातलं आरोग्य याच एकात्मिक दृष्टिकोनावर अवलंबून असेल. आपल्या काही शंका किंवा अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. हे सर्व मोफत आहे, परंतु अशी दर्जेदार माहिती पर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या मेहनतीला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.